मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अवनी आणि अंजी किचनमध्ये असतात। त्यावेळी अंजी विचारत असते, अवनी अगं तू चावी कुठे ठेवलीस? तेव्हा अवनीला आठवतं की मी तर किचनच्या डब्यामध्येच ठेवली होती। तेव्हा अवनी चेक करू लागते, तेवढ्यात तिला चावी सापडते। तेव्हा अंजी बोलते मी ही चावी घेणार नाही। तर अवनी बोलते मी पण ही जबाबदारी सांभाळू शकत नाही, कारण मी खूप वेंधळी आहे, माझ्याकडून ही चावी कुठेही हरवून जाईल। असं म्हणून ती अंजीला चावी देते। तेव्हा अंजी सांगते की ही चावी सांभाळण्याची आपली पात्रता नाही, खरं तर हा मान तायडीचा आहे, परंतु काय करायचं, आता आपला नाईलाज आहे। तेव्हा ज्योती अंजी आणि अवनीचं बोलणं ऐकत असते आणि मनात विचार करते की अवनीकडून चावी मिळवणं खूप सोपं होतं, कारण अवनी खूप मूर्ख आहे, परंतु अंजीकडून ते पॉसिबल कसंच नाही। असं म्हणून ती बाहेर पाणी काढण्यासाठी येते, तर पशा तेथे दात घासत उभा असतो। तेव्हा ज्योती खूपच टाइमपास करत पाणी काढत असते। त्यावेळी पशा तिच्यावर जोरात ओरडतो आणि टाइमपास करू नको, तू लवकर आवर, कारण मला तोंड धुवायचं आहे, असं तिला सांगत असतो। तेव्हा ज्योती त्याला पाणी देऊ लागते, परंतु पशा ते घेण्यासाठी नकार देतो आणि तुझ्या हातून पाणी काय, मला अमृत पण नको असं सांगतो। तेव्हा ज्योती बोलते, अमृत द्यायला काय मी तुझी सरिता वहिनी नाही, तेव्हा सरिताचं नाव अजिबात तू घ्यायचं नाही, असं पशा रागात तिला बोलतो आणि तुझ्या तोंडून तिचं नाव घेण्याची अजिबात लायकी पण नाही, तुला तिची सर कधीही येणार नाही, असं पशा फटकळपणे ज्योतीला बोलत असतो आणि तिचा खूप अपमान करतो। त्यानंतर तो ज्योतीला सांगतो की माझी अंजी मला पाणी देईल। तेव्हा ज्योती एक प्लॅन करते आणि त्याला सांगत असते की आता अंजीला तुला पाणी द्यायला अजिबात वेळ नाही, कारण आता सरी घरामध्ये नाही, त्यामुळे सूर्याचं सर्व तिलाच पाहावं लागतं आणि सूर्याचं तिने पाहिल्यामुळे त्याला सरीची कमी पण जाणवत नाही। तेव्हा ती बोलते तिला आता तिचा दाजी खूप प्रिय झाला आहे आणि मी तुला चहा दिला असता, परंतु तू तर माझ्या हातचं पाणी पण घेत नाही आणि त्यात तुझी अंजी सूर्याच्या सेवेमध्ये खूप बिझी आहे। तेव्हा पशा विचार करत राहतो की म्हणजे वहिनी घरात असली काय आणि नसली काय, दादाला अजिबात फरक पडत नाही। इकडे अंजी सर्वांना चहा देत असते, परंतु सूर्या घेत नसतो। तेव्हा अंजी सूर्याची अगोदर पशाच्या वागण्यामुळे माफी मागते। तेव्हा सूर्या तिला बोलतो, पशाने चूक केली, अजिबात तू माफी मागू नको, असं म्हणून ती पुन्हा चहा घ्यायला सांगते, तरीही सूर्या नकार देत असतो। अंजी बोलते, आता जर तुम्ही चहा घेतला नाही तर मी पण उपाशी राहील, तुम्हाला लहान बहिणीचं ऐकावंच लागेल। तेव्हा अवनी पण बोलते की आम्ही सर्वजण दादा उपाशी राहू, अगोदर तुम्ही चहा घ्या बरं। तर अंजी पुन्हा सूर्याला चहा देऊ लागते। तेवढ्यातच पशा तेथे येतो आणि अंजी सूर्याला देत असलेला चहा पशा घेतो आणि हा माझ्यासाठीच होता ना, असं अंजीला विचारतो। तेव्हा अंजी सांगते, नाही, हा मी दाजींसाठी घेऊन आले होते, मी तुझ्यासाठी दुसरा आणते। तेव्हा पशा बोलतो, नाही, हा चहा मलाच पाहिजे, कोणाची काही हरकत असेल तर सांगा। तेव्हा अंजीला खूप राग येतो। अंजी पशाला बोलते, असा सकाळी सकाळी लगेच तू सुरू झाला का? तेव्हा पशा बोलतो, तुला काय करायचं आहे, तू माझी बायको आहे ना, तू फक्त माझं काम करायचं। दोघांमध्ये खूपच वाद व्हायला सुरुवात होते। त्यावेळी सूर्या सांगतो, माझ्यामुळे तुम्ही दोघं वाद घालू नका आणि मी एकदा सांगितलं आहे ना, मला चहा नको, असं म्हणून सूर्या तेथून जायला लागतो। तेव्हा अंजी पुन्हा सूर्याला थांबवते आणि मी तुमच्यासाठी दुसरा चहा घेऊन येते असं सांगते। तेव्हा पशा अंजीला ठणकावून सांगतो, अजिबात त्याचं एकही काम ऐकायचं नाही, तू माझी बायको आहे ना, फक्त माझं काम करायचं। पशाचं हे बोलणं ऐकून सर्वजण पशाकडे पाहतच राहतात। तर वैभव पशाला समजवायला जातो। तेव्हा पशा बोलतो, ती माझी बायको आहे, मी तिला बोलणार आणि मी तिला कामं सांगणार, ती काय दुसऱ्यांची कामं करण्यासाठी रिकामी नाही। अंजी बोलते, मी दाजींचं काम का करायचं नाही? तेव्हा पशा सांगतो, मी सांगतो म्हणून अजिबात काम करायचं नाही, असं म्हणून तो अंजीला शपथच घालतो। तर अंजी खूपच टेन्शनमध्ये येते। तेव्हा सूर्या रागातच बोलतो, माझ्यासाठी कुणी काही करण्याची गरज नाही, असं म्हणून लगेच तो दुकानावर जातो। तेव्हा अवनी पशावर खूप ओरडते, तर अंजी ही पशावर खूप चिडते। तेव्हा पशा तिला खूप झापतो, तर अंजी रडतच रूममध्ये जाते। तर अवनी तिला समजवायला तिच्या पाठीमागे जाते। तेव्हा पशा रागातच बोलतो की प्रेम आणि नाती सर्व खोटी असतात,
बाहेर ओमकार अभ्यासाची पुस्तकं घेऊन दुसरीकडे चाललेला असतो। तेवढ्यातच ज्योतीची मुलं तेथे येतात आणि ओमकारला धडकतात। ओमकारच्या हातातील सर्व पुस्तकं खाली पडतात। त्यावेळी ओमकार त्या दोघांवर खूप ओरडतो आणि तुम्ही इथे का राहिलात? तुम्ही पनवती आहात, तुम्ही तुमच्या पप्पांबरोबर का निघून नाही गेलात? असं त्यांना नको ते बोलत असतो। हे सर्व बोलणे वैभव ऐकतो। तेव्हा वैभव ओमकारला समजावत असतो की ती मुलं लहान आहेत, परंतु तू तर मोठा आहे, मोठ्यांनीच लहानांना समजावून घ्यायचं असतं। आणि आत्ता आपलं घर कोलमडलेलं असलं म्हणून काय झालं, लवकरच सर्व नॉर्मल होणार, आपले सहकुटुंब एकत्र येणार असा तो ओमकारला विश्वास देतो। आणि तू शांत डोक्याचा आहे म्हणून दादाला तू खूप आवडतो असंही तो सांगत असतो आणि ओमकारचं खूप कौतुक करतो। तेव्हा वैभवच्या बोलण्यामुळे ओमकारच्या डोक्यात प्रकाश पडतो। तेव्हा तो त्या लहान मुलांची माफी मागतो आणि आपण संध्याकाळी क्रिकेट खेळूयात असा त्या मुलांना शब्द देतो। तेव्हा ती मुलं खूपच खुश होतात। दुसरीकडे अवनी सर्वांसाठी दुकानावर डबा घेऊन येते। तेव्हा अवनी सांगत असते, अंजूने आज सर्व दादा तुमच्या आवडीचा स्वयंपाक केला आहे। तेव्हा सूर्या खूपच खुश होतो। तेव्हा सूर्या सांगतो, अंजू खूप गुणी बाळ आहे। तेवढ्यातच सूर्याला आठवतं की माझं काही काम न करण्याची शपथ पशाने अंजीला घातली आहे। तेव्हा सूर्या ताट बाजूला करतो आणि ताटाच्या पाया पडून जेवण करण्यासाठी नकार देतो। तेव्हा सर्वजण सूर्याकडे आश्चर्याने पाहतच राहतात। तर अवनी विचारते, दादा काय झालं? तेव्हा सूर्या सर्व प्रकार सांगतो आणि जेवण करण्यासाठी नकार देत बाहेर जातो। तेव्हा वैभव पण जेवण करत नाही आणि ओमकार पण जेवण करत नाही। हे पाहून अवनीला खूपच वाईट वाटतं। तिला समजतं की घराची तर पूर्णपणे घडी विस्कटली आहे, ती कशी सावरायची याचं तिला खूप टेन्शन येतं। इकडे पशा मार्केटमध्ये आलेला असतो। तो बोलतो की आता तात्या सर्व सामानाची डिलिव्हरी देऊन झाली आहे, आता मस्त आपण प्यायला बसू, कारण आपला असं कोणीच इथे राहिलं नाही। शुद्धीवर असल्यावर खूप टेन्शन येतं, तेवढंच प्यायली म्हणजे बरं वाटतं, सर्व टेन्शन विसरून जातं असं म्हणून तो तात्या चालू करत असतो, परंतु तात्या काही केलं चालू होत नाही। तर पशा बोलतो, आजूबाजूचे सर्व लोक धोका देत आहेत, तू तरी धोका देऊ नकोस। तर इकडे अवनी तशीच घरी येते। कोणीच डबा न खाल्ल्यामुळे तेव्हा ती डब्यातील सर्व जेवण काढून ठेवत असते। तेवढ्यातच अंजी तेथे येते आणि कोणी जेवण केलं नाही का असं विचारते। तेव्हा अवनी सांगते, दादांना समजलं मी नाही तर तू जेवण बनवलं त्यामुळे दादा जेवले नाही, दादा जेवले नाही म्हणून वैभव आणि ओमकार पण जेवले नाहीत। तेव्हा अंजीला खूपच टेन्शन येतं। तेव्हा अंजी अवनीला सांगते, आता या घराची जबाबदारी तुलाच घ्यावी लागणार, कारण मी पशाच्या शपथेमध्ये अडकले आहे, दाजी माझ्या हातून काही एक खाणार नाही असं म्हणून अंजी अवनीकडे चाव्या देते। अवनी घेण्यासाठी नकार देत असते। तेव्हा अंजी खूप छान प्रकारे अवनीला समजावते। तेव्हा सूर्याचं सर्व काही करण्यासाठी अवनी तयार होते। तर अंजीला खूप आनंद होतो। हा सर्व प्रकार ज्योती पाहत असते। ज्योती बोलते, बरं झालं अवनीकडे त्या चाव्या आल्या, आता माझ्याकडे यायला अजिबात वेळ लागणार नाही असं म्हणून ती गालातल्या गालात हसत असते। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पशाला हात गाडीवर टाकून अंजी घरी घेऊन येते, कारण पशाने खूपच दारू प्यायली असते। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।